नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत मोदकेश्वर गणपती बाप्पा मंदिर. हे मंदिर आहे गोदावरीच्या किनारी. गणपती बाप्पा आकाश भ्रमण करत असताना त्यांच्या हातातील एक मोदक खाली पडला. त्या मोदकापासून एक गणेश स्वरूप मूर्ती तयार झाली. त्याचा दृष्टांत क्षेम कल्याणी यांच्या घरातील पूर्वजांना झाला. त्यानुसार या मंदिराची निर्मिती करण्यात आली. या मंदिराचा स्थापनेचा काळ कधीचा आहे हे माहिती नसलं तरीही मंदिर आजही सुस्थितीत आहे. नाशिक शहरातील प्रसिद्ध असलेल्या गोदावरी तीरावरती गाडगे महाराज वसाहतीजवळील धर्मशाळेजवळ हे मंदिर असून देवस्थान अतिशय पुरातन असून इतिहासात त्याचे स्थान प्राचीन असल्याचे सांगण्यात येते. नाशिकचे ग्रामदैवत मोदकेश्वर गणपती बाप्पा म्हणून ओळखले जाते. गणेशकोश, पंचवटी यात्रा दर्शन, गोदावरी महात्म्य यात मोदकेश्वरांचा उल्लेख आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारे 21 गणपती क्षेत्रामधील मोदकेश्वराचं स्थान हे निश्चित थोडंसं उंचावरती आहे. गोदावरी तीरीच्या पश्चिम तीरावरती नरवा दरवाजाजवळील हे स्वयंभू गणेशाचं मंदिर आहे. मोदकेश्वर या नावामागे रोचक आख्यायिका सांगितली जाते. एकदा गणेश आणि स्कंद यांच्यात मोदकावरून जोरदार भांडण झाले. यावेळी महादेवांनी त्यांच्यातील वादावर तोडगा काढत त्यांची परीक्षा घेतली. या परीक्षेत गणेश पास झाले. यानंतर गणेशाला तो मोदक प्राप्त झाला. हाच मोदक हातात घेऊन गणेश भ्रमण करत असताना नाशिकच्या गोदावरी नदीच्या काठाने जात असताना त्यांच्या हातातील मोदक खाली पडला. मोदकासाठी परीक्षा द्यावी लागली होती. शिवाय आवडता पदार्थ असल्याने तो खाली पडल्याने गणेश खाली उतरले. यांची आठवण राहावी म्हणून गणेशाने स्वयंभू गणेश मूर्तीच्या स्वरूपात तेथे वास्तव्य केले. यापुढे हेच ठिकाण मोदकेश्वर मंदिर म्हणून प्रचलित झाले. मोदकेश्वर मंदिरामध्येच महादेवांचेही एक हेमाडपंथी मंदिर जे आहे ते आपल्याला बघायला मिळते.